तर धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याला 3 महिने का लागले असा सवाल युगेंद्र पवारांनी केलाय। मुंडे दोषी असतील तर त्यांना सहआरोपी करा अशी मागणी देखील युगेंद्र पवारांची आहे। धनंजय मुंडेंना सहआरोपी केलंच पाहिजे असं अंबादास दानवे यांनी देखील म्हटलेलं आहे। खंडणीची बैठक धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर झाली होती असा दावा अंबादास दानवेंनी केला आहे। त्यावेळेला हे फोटो जे आज सत्तेत आहेत त्यांच्याकडे 3 महिने आधी पण असतील तरी 3 महिने काही तिथं केलं गेलं नाही आणि आता त्यांचा राजीनामा घेतलाय। जर ते तिथं त्याच्यामध्ये सामील असतील, पोलीस आता चौकशी करतेय, सायबर सिक्युरिटी असेल, दुसरा पोलीसचा सायबर सेल असेल, जर त्यांचा तिथं त्याच्यामध्ये सहभाग असेल तर मग न्यायाला योग्य दिशेने पुढे जावं लागेल। त्यांना सहआरोपी करावं अशी आपली देखील मागणी आहे। जर त्यांचा ह्याच्यात हात असेल तर मग शेवटी कायदा आहे। जे सगळे पुरावे समोर येते याच्यात धनंजय मुंडेंना सहआरोपी केलंच पाहिजे, कारण जे पुरावे सगळे समोर आलेले आहे, वाल्मिक कराड वगैरे, आणि वाल्मिक कराड वगैरे कोण आहे? धनंजय मुंडेमुळे वाल्मिक कराड, नाही तर वाल्मिक कराड काय शक्ती आहे का, ताकद आहे का काही? धनंजय मुंडे त्यांच्या मागे म्हणून आहे। आणि ज्या पद्धतीनं जर तुम्ही खंडणीमुळे या गोष्टी झाल्या, त्या खंडणीची बैठकच धनंजय मुंडेच्या बंगल्यावर झाली ना, त्याच्यामुळे धनंजय मुंडे याच्यात आरोपी सहआरोपी काय, आरोपीच असला पाहिजे त्याच्यात।